हे सक्ती असं केले तर कसं काय चालणार आहे? जर कोणाला मराठी येत नाही त्याचं परमिट तुम्ही परवाना कॅन्सल करणार, त्याचं लायसन कॅन्सल करणार. प्रताप सरनाईक सर बोलत होते की 2021 मध्ये हा निर्णय झाला, तेव्हा काय तुम्ही काय हे नियम जे लावला आता तेव्हा का नाही लावला? इकडे 30 वर्षापासून राहतात त्यांना मराठी येत नाही बोलायला, आता अचानक कसं काय शिकणार आहे मराठी? ही सक्ती बरोबर आहे, पण ही सक्ती अगोदर का केली नाही? जे नवीन आले ज्यांना परमिट भेटलाय ते कुठे जाणार? आता 10,000 हप्ता आहे गाडीचे. आता 1 तारीखपासून मी मराठी बोलणार. शिकावं लागेल. आता तुम्ही माझ्याशी आता हिंदीत बोलतात, म्हणजे 1 तारीखपासून प्रवाशांशी मराठीत कसं बोलणार? मग सीखना पडेगा, ऐसे क्लास लगाना पडेगा. क्लास लावा, लोकांना म्हणजे टाइम द्या, त्या हिशोबाने ते हळूहळू शिकून घेणार. आता काश्मीरामध्ये 3,000 रिक्षावाल्यांनी मनसेमध्ये प्रवेश घेतला. याच बाबतीत मराठी शिकतो ना आम्ही, मराठी बोलतो पण जे नवीन आले त्यांचा काय? पण ज्याला येत नसेल तर शिकायची मानसिकता आहे रिक्षांची. ते शिकवणारा पाहिजे ना. मी विरोध करणार, आम्ही नाही त्यावर तयार आहोत. नमस्कार, आपल्या सर्वांना माहीतच असेल येत्या 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे. म्हणजे रिक्षा चालकांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला मराठीत बोललं पाहिजे, थोडंसं मराठी लिहिता आलं पाहिजे, मराठी वाचता आलं पाहिजे. हे कशासाठी केलेलं आहे? कारण प्रवासी आणि रिक्षावाले यांच्यात वाद होतात आणि अनेक तक्रारी ज्या आहेत की रिक्षा चालकांच्या तिकडे गेल्या होत्या RTOकडे. त्याच्यानंतर शासनानं हे पाऊल उचललेलं आहे. वास्तविक पाहता उशिरा का होईना सरकारला जाग आली आणि ही मराठी सक्ती केलेली आहे. या मराठी सक्तीवरून अनेक रिक्षावाल्यांमध्ये मतभेद आहेत. काही रिक्षा चालक सपोर्टमध्ये आहेत, तर काही रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की आम्हाला ही जबरदस्ती का केली जाते. याच्या आडून काही राजकारण होतंय का ते देखील पाहावं लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर वसई विरार परिसरातील काही रिक्षा चालक आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया. सर, काय सांगाल की आपल्याला माहिती आहे की 1 मे पासून मराठी ही रिक्षा चालकांसाठी सक्तीची केलेली आहे. हो. काय वाटतं तुमची भूमिका? तुम्ही या निर्णयाचं स्वागत करता आहात की तुमची विरोधात आहात? नाही, याचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्रात आम्ही राहतो आणि मराठी भाषाचं आम्ही स्वागत करतो, महाराष्ट्राचं स्वागत करतो आम्ही, कारण की आम्ही या भूमीवर राहतो. ज्या हिशोबाने प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहे, ते स्वतः रिक्षा चालवले आहे, त्यांना याची जाणीव आहे की रिक्षावाले कसं सोचतात आणि कसं आपला परिवार कुटुंब चालवतात. त्यांना हे सर्व जाणीव झालं आहे आणि माहीत आहे. त्यानंतरही म्हणजे मराठी बोला आणि मराठी लिहा. नाही तुम्ही असं केले तर म्हणजे तुमचं परमिट कॅन्सल होणार. पण यात चुकीचं काय? समजा मराठी बोल, याचा म्हणजे चुकी आहे. जर कोणाला मराठी येत नाही त्याचं परमिट तुम्ही परवाना कॅन्सल करणार, त्याचं लायसन कॅन्सल करणार. तो बिचारा 40 वर्षापासून इकडे म्हणजे काम करतोय, गाडी चालवतो, फॅमिली घेऊन आहे, मग त्याचा संसार कसा चालणार आहे? एखादा रिक्षा चालक अनेक वर्षापासून महाराष्ट्रात राहतोय, तर मराठी, बेसिक मराठी तरी ते याला यायला हवं. शासनाचं म्हणणं आहे की आम्हाला फ्लुएंट मराठी, बेसिक मराठी यायला हवं. तर ती सक्ती कुठेतरी बरोबर आहे असं वाटत नाही आपल्याला? ती सक्ती बरोबर आहे, पण ही सक्ती अगोदर का केली नाही? हे जर अगोदर म्हणजे पहिला महाराष्ट्रात जी लोक बाहेरची लोक येतात त्यांच्या जोडीला हे नियम लागू झाला असता. जर प्रत्येक प्रांतामध्ये जर हे म्हणजे ही भाषा यायला पाहिजे, दुसरी भाषेमध्ये जे बाहेरून येतात त्यांना म्हणजे याची सक्तीने केले तरी होणार नाही, ते इतके राहू शकणार नाही. त्या हिशोबाने अंमलबजावणी केली असती तेव्हा म्हणजे चालला. आता 1 मे पासून तुमची भूमिका काय असणार? 1 मे पासून म्हणजे आमची भूमिका अशी आहे ना की जे लोक आहे म्हणजे 100मध्ये कमीत कमी 25% इकडे राहतात, परप्रांती आहे, त्यांना मराठी बोलता येते, बाकी लोकांना मराठी बोलता येत नाही. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही याच्यावर म्हणजे क्लास लावा, लोकांना म्हणजे टाईम द्या, त्या हिशोबाने ते हळूहळू शिकून घेणार. आता काश्मीरामध्ये 3,000 रिक्षावाल्यांनी मनसेमध्ये प्रवेश घेतला. याच बाबतीत, कारण की त्यांचा रोजगार जाणार होता. आता मनसेवाल्यांनी राणेने त्यांना समोर दिलं की हे आम्ही बर्दाश्त करणार नाही, कोणीही असू द्या, कारण की रिक्षा चालक मालक जे आहेत त्याच्यामध्ये सर्व जाती जमातीचे लोक आहे, सर्व आपला धंदा व्यवसाय करतात आहे. याची म्हणजे याच्यामध्ये जातीपाती कोणी नाही आहे, समजले ना, सर्व एकच आहे. त्या हिशोबाने त्यांनी पाठिंबा प्रताप नाईक साहेबांना सांगितलं की सर हे तुम्ही जे आवाहन केलेलं आहे हे शब्द तुम्ही तुमचं माघार घ्या, नाही तर मी पुढे अख्खा महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे, हे प्रदीप राणे यांना सांगितलं होतं. खरोखर रिक्षा चालकांना आंदोलनाच्या पवित्रात अजून काही रिक्षा चालक आहेत. तुम्ही काय सांगणार की तुम्ही तयार आहात मराठी बोलायला 1 तारीखपासून? हो, आम्ही तर तयार आहे, पण माझ्या म्हणणं एकच आहे
की प्रताप सरनाईक सर बोलत होते की 2021मध्ये हा निर्णय झाला, तेव्हा काय तुम्ही काय हे नियम जे लावला आता तेव्हा काय नाही लावला? तेव्हा लावायचे होते ना हे नियम. जे नवीन आले ज्यांना परमिट भेटलाय ते कुठे जाणार आता? 10,000 हप्ता आहे गाडीचे. उशिरा समजा त्यांनी अशी सरकारची कुठेतरी चूक असेल, उशिरा का नाही लावलंय, पण आता 2026 मध्ये जर लावत असाल तर तुम्ही तयार आहात का? आणि समजा लायसन कॅन्सल करायची वेळ आल्यावर तुम्ही काय करणार? मी विरोध करणार. आम्ही नाही तयार आहोत. म्हणजे मराठी आपण असं नाही बोलू शकत का आम्ही मराठी शिकतो मराठी शिकतो ना, आम्ही मराठी बोलतो, पण जे नवीन आले त्यांच्या काय? ज्यांना बोलता येत नाही, जे नवीन आले त्यांच्या कुटुंब कसा चालणार? कसा चालणार त्यांचा कुटुंब? म्हणजे तुमचं म्हणणं आहे सरकारची कुठेतरी जोर जबरदस्ती किंवा जबरदस्ती आहे. तुम्ही काय सांगाल की या पाठून सरकार काय राजकारण करत आहे? मराठी आणि अमराठी मुद्दा पुन्हा वसई विरारमध्ये किंवा राज्यात पेटेल असं वाटतंय? मैं राम दुलारे मिश्रा, थाना जिला ऑटो रिक्शा चालक महाराज संगठन। मेरे को लाइसेंस 96 में मिला था। 96 में लाइसेंस बनाने गया तो जब भी मराठी भाषा नहीं था। अभी परमिट निकाला तो भी मराठी भाषा नहीं था। परमिट बना के मेरे को 90 का बनाया है। अभी तक 20-25 साल हो गया, अभी तक कोई मतलब ऐसा मराठी भाषा का भेदभाव नहीं हुआ था। अभी क्यों हो रहा है? लेकिन ये मेरा कहना है। पण उशिरा का होईना केलंय त्यांनी, याला तुम्ही तयार आहात आव्हान पेलायला मराठीचं? हाँ, तैयार है। मग आता 1 तारीखपासून तुम्ही मराठी बोलणार? शिकावं लागेल। आता तुम्ही माझ्याशी आता हिंदीत बोलतात, म्हणजे 1 तारीखपासून प्रवाशांशी मराठीत कसं बोलणार मग तुम्ही? सीखना पड़ेगा, ऐसे क्लास लगाना पड़ेगा। त्याला सरकार कुठेतरी सक्ती करतात, हा क्लास लावावा लागेल असं वाटत नाही का तुम्हाला? क्लास लागायला पाहिजे, क्लास लगाना चाहिए। म्हणजे 1 तारीखपासून तुम्ही तयार आहात सरकारच्या निर्णयाचं स्वागत करायला? सर तुम्ही काय सांगाल की एकंदर हा संपूर्ण हा जो मराठीचा मुद्दा आहे, या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघताय? एवढे जुनं माणसं जे आहेत त्यांना पण मराठी येत नाही, नवीन आलेलं आहे त्यांना पण येत नाही, हे सक्ती असं केले तर कसं काय चालणार आहे? नाही, सरकारचं असं म्हणणं आहे की जास्त मराठी नाही पण थोडं का होईना मराठी प्रवाशांशी बोलणं. ठीक आहे, थोडीफार बोलणं आहे, गरजेचे आहे, पण ज्याला येत नसेल तर शिकायची मानसिकता आहे रिक्षांची, ते शिकवणारा पाहिजे ना, ह्याचा क्लास घ्यायला पाहिजे. सरकारने हा नियम काढून आय थिंक 1 महिन्याच्या आसपास झालं, पण या महिनाभरात आपण मराठी शिकू शकला असतो? नाही शिकू शकत. इकडे 30 वर्षापासून राहतात त्यांना मराठी येत नाही बोलायला, आता अचानक कसं काय शिकणार आहे मराठी? त्यांचं कसं काय घर चालायचे? जर 1 तारीखपासून सरकारने सक्ती केली तर तुमचं पाऊल काय असेल? आम्ही आंदोलनवर जाणार. खरोखर आंदोलनाच्या पवित्रात रिक्षावाले आहेत. काय सांगाल की युनियनच्या माध्यमातून तुम्ही काही मराठी क्लासेस किंवा ज्यांना मराठी येत नाही अशांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करतील काय? असे बहुतेक कमी लोक आहे, कारण की याच्यामध्ये वेळेचं म्हणजे महत्त्व आहे, टाईम लोकांकडे नाही आहे. जर त्यांना म्हणजे 1 तास 2 तास म्हणजे त्यांना म्हणजे टाईम त्यांचा घेतलं मग त्यांच्या धंद्याचा तोटा होतो. त्या हिशोबाने हे म्हणजे शक्य नाही आहे. आता 50-60 वर्ष झालेलं आहे ज्या माणसाला, त्या माणसाला कितीही शिकवा तो म्हणजे शिकू शकत नाही. लहान पोरं असतो त्याचा माइंड म्हणजे एकदम क्लिअर असतो, त्याला कितीही तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही शिकू शकता, बोलू शकता, समजू शकता. पण आता वय झालेल्यावर तर लवकर तो पिकअप घेत नाही आणि लवकर तो त्याच्यावर चालत नाही. हे प्रकरण असतं. आपण रिक्षा चालक जर पाहिला तर मोठ्या प्रमाणावर ही उत्तर बिहारी किंवा परप्रांतीय लोकांची मक्तेदारी आहे. परंतु हा मुद्दा सक्ती केल्यानंतर मराठी वर्सेस अमराठी किंवा मराठी वर्सेस उत्तर भारतीय असं एक राजकारण होईल किंवा असं एक चित्र पाहायला मिळेल असं वाटतं तुम्हाला? असं आहे, पण का असं नाही करायला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे, ज्या हिशोबाने आता एवढं वर्ष झालं चाललं आहे, सर्व व्यवस्थित चाललं आहे, कुठेही काही नव्हतं. मध्ये राज ठाकरे साहेबांनी असं केलं होतं. बरं, राज ठाकरे साहेबांनी असं सांगितलं होतं की तुम्ही या प्रांतात राहता, महाराष्ट्रात राहता, तुम्ही मराठी शिका, मराठी बोला. त्यांचा कोणाही पोटावर पाय नव्हतं, हे मी क्लिअर सांगतो. त्यांना कुठलीही पार्टी म्हणजे आता सध्या येत नाही. आता हे मुद्दा जर सुरुवात झालेला आहे इकडे, तर कुठलीही पार्टी आली नाही रस्त्यावर रिक्षा टॅक्सी मालकांचा म्हणजे सपोर्टला. फक्त मनसे आली आहे, फक्त मनसे आली आहे. ज्याचं उदाहरण मी तुम्हाला भाईंदर काश्मीरामध्ये देतो की 3000 ते 4000 लोक त्याच्यामध्ये प्रवेश घेतले. आणि राणेंनी स्वतः सांगितलं
प्रताप सरनाईक साहेबांना की तुम्ही जे हे वक्तव्य तुमचं दिले आहे तुम्ही माघार घ्या, कारण की गरिबाचं पोटावर पाय येणार ही मर्यादा मी करू शकता हे हा निर्णय जर मागे नाही घेतला तर तुमची भूमिका काय असणार? याच्यामध्ये हे बघा, आता पोटाचा प्रश्न आहे, जर याच्यामध्ये माघार घेतले नाही याचं म्हणजे रिक्षा टॅक्सी भरपूर अख्खा महाराष्ट्र आंदोलन होणार आहे, याचा पर्यायच नाही. ठीक आहे, मी मराठी बोलतो, माझी 4थी पिढी महाराष्ट्रात आहे, मी वसई रिक्षा युनियनचे उपाध्यक्ष आहे. आमची युनियन वसईमध्ये विरारपणमध्ये आहे, नालासोपाराला पण आहे, वसईमध्ये पण आहे. आम्ही प्रयत्न करू आपली लोक जे आहे. पण दादा मी तुम्हाला सांगतो, प्रवासी जेव्हा रिक्षात बसतात टोटल हिंदीमध्ये बोलतात, मराठीत असू द्या कोणीही असू द्या, पॅसेंजर हिंदी सुरुवात आपण मराठी बोलायला सुरुवात केली तर समोरचा आपण जर मराठी बोलतो माझ्याबरोबर एखादा पॅसेंजर तुमच्या हिंदीत बोलत असेल तर तुम्ही रिक्षा चालकाने सुरुवात केली, ड्रायव्हरने सुरुवात केली मराठीत बोलायला. हा हे आहे, पण ते शक्य नाही. समोरला पॅसेंजर बसताना तो बाबा साईनगर लो माणिकपूर छोड दो या भाषेत हिंदीमध्ये प्रश्न करतात, हिंदीमध्ये बोलतात, त्या हिशोबाने म्हणजे ते बोलतात. कदाचित जर गाववाला असेल, मराठी आपला माणूस असेल तर मी माझ्याबरोबर स्वतः झालेला आहे. मनसेचा माणूस होता लीडर होता भाईंदरचा, तो लग्न तिकडे दिवाणमनला आला होता, त्या टायमाला मनसेचा चाललं होतं, तडजोड चाललं होतं. तो मला भेटला, त्याच्याशी मराठीमध्ये मी बोललो की त्यांनी सांगितलं की मला दिवाणमनला सोडा. मला ठीक आहे दादा बस मी सोडतो तुम्हाला. त्याला एवढा आनंद वाटला की तो सांगतो आपला गाववाला भेटला. म्हटलं साहेब मी तुमचा गाववाला आहे पण राहणारा मी UPच आहे. हां, त्याने सांगितलं की असं कसं. म्हटलं साहेब लहानपासून इकडे आहे, 4थी पिढी माझी चालू आहे इकडे. हां, तर ज्या प्रांतात राहतो ती भाषा आम्ही बोलतो. एकंदरीत शेवटचा प्रश्न, हे आव्हान पेलायला तुम्ही तयार आहात मराठीचं? हे आहे ते आम्ही प्रयत्न करू. आपल्या 250 लोक आहे, आम्ही त्यांना मार्गदर्शन करू, त्यांना शिकवायचा प्रयत्न करू. पण दादा ज्याचं 60 झालं वय झालंय त्याला म्हणजे हे असं नाही की अमृत आहे तुम्ही पाजा आणि तो पोपटसारखा बोलायला लागला, असं नाही आहे. हे आपल्या नॉलेजचं आहे. खरोखर तर वसई विरारमध्ये जवळपास 3,500 ते 4,000 रिक्षा आहेत, त्याहूनही जास्त असतील. त्यामुळे ह्या 1 मे पासून जर हे मराठी बोलले नाही तर त्यांचं लायसन कॅन्सल होईल असं RTOने सांगितलेलं आहे. परंतु आता हे रिक्षा चालक कितपर्यंत सिरियस घेतात मराठीच्या मुद्द्याला? उशिरा का होईना RTOनं हा नियम आणलेला आहे. ज्यावेळेला यांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या त्यावेळेला मराठी येत असेल त्याच रिक्षांना लायसन दिलेलं आहे, आणि ज्या ऑफिसरने इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी जर त्या रिक्षा चालकाला मराठी येत नव्हतं तर मग त्याला लायसन का दिलं हाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर तिसरा मुद्दा असा आहे की फक्त रिक्षा चालकानेच मराठी का बोलायचं? रिक्षामध्ये जो काही पॅसेंजर बसतो त्याची पण तेवढी जिम्मेदारी आहे मराठीमध्ये बोलण्याची. मग तो अमराठी असेल तरी त्याने मराठीत बोललं पाहिजे. म्हणजे प्रशासनाने केवळ रिक्षा चालकांना मराठीची सक्ती घातली आहे, परंतु प्रवाशांना सांगितलं तुम्ही कुठल्याही भाषेत बोला, हे कुठेतरी चुकीचं आहे. त्यामुळे ते 1 मे पासून वसई विरारसह संपूर्ण राज्यात काय परिस्थिती होईल किंवा ह्या मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यावर राजकारण तापतंय का ते देखील पाहावं लागणार आहे. वसईहून मुंबई तकसाठी प्रवीण नलावडे, वसई.